नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 3 इयर्स 2025चं पर्सेंटाइल वर्सेस कॉलेजेस कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राउंड 1चा आपण बघणार आहोत. जे काही कॉलेजेस तुम्हाला सांगणार आहेत, ते टोटल 60 प्लस कॉलेजेस आहेत. त्या 60 कॉलेजेसपैकी आपण तुम्हाला टॉप कॉलेजेस सांगणार आहोत, की किती पर्सेंटाइल कॅटेगरी वाईज तिकडे कट ऑफ जाऊ शकतो. हा आपला एक अंदाजा कट ऑफ आहे. हा कट ऑफ आपण जो तुम्ही रिस्पॉन्स दिलेला Google शीटच्या जे काही तुम्ही फिलअप केलेले होते, त्यानुसार आणि 2024 जो काही कट ऑफ लागलेला, त्यानुसार आपण हा कट ऑफ बनवायचा इथे प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, बट एक नियर बाय कट ऑफ कितीपर्यंत असू शकतो, याचं तुम्हाला गाईडलाईन आपण यामधून तुम्हाला देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एक कॉलेजचे प्रेफरन्स जेव्हा तुम्ही देणार, त्यावेळी तुम्हाला प्रॉपरली एक आयडिया येईल, की कशा पद्धतीने कोणत्या कॉलेजेसचा किती कट ऑफ हा जाणार आहे. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जे विद्यार्थी नवीन असतील या चॅनलला, अजूनही त्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आपला चॅनल, तर डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपण तुम्हाला देण्याचा इथून प्रयत्न करत असतो. आणि हा अगेन आय एम सेइंग की हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा ॲक्चुअल कट ऑफ नाहीये. बट एक अंदाज आपण काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, की याच्यामध्ये एवढा कट ऑफ हा तुमच्या या कॉलेजेसचा जाऊ शकतो. आज आपण 60 प्लस जे काही 60 कॉलेजेस आहेत त्याचा आपण कट ऑफ बघू. त्यानंतर मग बाकीचे जे काही कॉलेजेस रिमेनिंग राहतील, त्याचे आपण 2 to 3 डेजमध्ये तुम्हाला तोही कट ऑफ तुम्हाला एका एक्सेल शीटमध्ये किंवा पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. ठीक आहे. चला तर मग आता जो काही आपला मेन टॉपिक आहे, त्याचं तुम्हाला एकदा इन्फॉर्मेशन देतो मी. आता जर आपण बघितलं, तर हे तुम्हाला जे समोर दिसत आहे Google शीटच्या फॉर्मॅटमधून जो आपण काही डेटा मागवलेला, तो डेटा जर आपण बघितला, तर टोटल जो डेटा आलेला 727 स्टुडंटनी हा पूर्ण डेटा दिलेला होता. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी असंही केलेलं आहे, की जो काही त्यांचा स्कोर होता, आन्सर की 157 आन्सर की नुसार दिलेला आहे. ऑलरेडी आपलं 120 मार्क्सचा जर पेपर असेल, तर ऑब्व्हियसली आपल्याला 120 मार्क्सपैकीही तुम्हाला मार्क पडणार आहेत. तर ऑलरेडी खूप विद्यार्थ्यांनी 157चं काही कट ऑफ म्हणजे मार्क्स टाकलेले आहेत, काही 200 टाकलेले आहेत मार्क्स. ते मे बी काही चुकी झाली असेल, त्यामधून त्यांनी टाकलं असेल. सो काही प्रॉब्लेम नाहीये. हा डेटा जो तुम्ही दिलेला होता, डेटानुसार जर आपण बघितलं, तर जे काही टोटल रिस्पॉन्स होते 727 होते. आणि जे काही 100 पर्सेंटाइलवरती एक स्टुडंट होता. 99 to 99.99 पर्सेंटाइल यावरती 7 स्टुडंट होतं. त्यानंतर 95 to 95.99 यामध्ये 8 स्टुडंट अशा पद्धतीने पूर्ण आपण हा तुम्हाला कॅल्क्युलेशन हा पूर्ण डेटा त्यानुसार आपण दिलेला आहे. त्याच पद्धतीने कट ऑफ आपण बनवलेला आहे. लास्ट इयरचा कट ऑफ जर आपण बघितलं 2024चा तर 100 पर्सेंटाइलवरती 4 स्टुडंट होते. त्यानंतर मग 99 to 99.99 पर्सेंटाइलला 440 स्टुडंट होते. हा ॲक्चुअल जो कट ऑफ जो होता पूर्ण जर आपण बघितलं, जे काही लास्ट इयरचा जो कट ऑफ होता, ॲक्चुअलमध्ये हा एवढा होता. म्हणजे एवढे पर्सेंटाइल त्या स्टुडंटला तिकडे भेटलेले होते. आणि जर आता आपण बघितलं जो तुमचा रिस्पॉन्स आलेला आहे 727 स्टुडंट, तर किती पर्सेंटाइलवर किती स्टुडंट आहेत हा आपण डेटा एक बनवलेला आहे. 320 स्टुडंट जर आपण बघितले, तर 0 to 49.99 पर्सेंटाइलवरती आहेत. सो त्याच पद्धतीने कॉलेजचा आपण कट ऑफ बनवण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. तोच तुम्हाला आता मी दाखवत आहे. ठीक आहे. पी-डी-एफ मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे डायरेक्टली Telegram चॅनलला. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. Telegramची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामधून तुम्ही हा जे काही लिस्ट आहे ती तुम्ही बघू शकता. यामध्ये जर बघितलं आपण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे जी-एल-सीचा आपण यामध्ये कट ऑफ दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत ते ब्रॅकेटमध्ये गव्हर्नमेंट लिहिलेलं आहे. जे कॉलेजेस मायनॉरिटीमध्ये आहेत, तर मायनॉरिटी आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. ओके. जे कॉलेज नॉर्मली त्याच्यामध्ये काहीही मेन्शन नसेल, ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि इथे आपण काही गव्हर्नमेंट, काही अनएडेड जे ब्रांच आहेत, त्यासुद्धा आपण यामध्ये लिहिलेल्या आहेत. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जर बघितलं, आय-एल-एस लॉ कॉलेज बोललं तर ओपनचा कट ऑफ जर बघितलं
88 पर्सेंटाइलच्या पुढे हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. ओ-एम-एस स्टुडंट जर बघितलं तर 99.9 पर्सेंटाइल आहे. एस-सी स्टुडंट 98.05, एस-टी कॅन्डिडेट 90.15, ओ-बी-सी कॅन्डिडेट 89.01, ओपन ई-डब्ल्यू-एस 94.39 पर्सेंटाइल, एन-टी-बी 95.72, एन-टी-सी 96.58, एन-टी-डी 97.69, एस-सी-बी-सी स्टुडंट 93.72, एस-बी-सी, ओ-बी-सी त्या वेळी ॲप्लाय केलेलं नव्हतं म्हणून इकडे दिलेलं नाहीये. आणि डी-टी-व्ही-जी जर बघितलं तर 92.39% आहे. अशा पद्धतीने आपण कॅटेगरी वाईज जे काही कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्या विद्यार्थ्याचा आपण यामध्ये तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे. यामध्ये आता खूप विद्यार्थ्यांचा असा एक क्वेशन असेल, की सर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटचे काही कट ऑफ तुम्ही दिलेले नाहीत का? पी-डब्ल्यू-डीचं जे काही फिजिकल हँडिकॅप जे काही स्टुडंट आहेत, त्यांचं जर आपण बघितलं तर ह्यांच्यापेक्षा खूप कमी कट ऑफ हा जात असतो. ओके. सो त्यासाठी हे त्यामध्ये कट ऑफ हा तुम्हाला दिलेला आहे. बाकी जे काही टॉप 60 कॉलेजेस आहेत, त्याचं तुम्हाला यामध्ये कट ऑफ, त्यांची सिटी यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेले आहे. आय-एल-एस कॉलेजचा पण कट ऑफ तुम्हाला समोर दिसत आहे. त्यानंतर मायनॉरिटी जे काही स्टुडंट असतील, तर त्या मायनॉरिटीचा कट ऑफ पण आपण यामध्ये दिलेला आहे. तर मायनॉरिटी कॉलेजचा कोणता बघितलं तर आपण सिंधी कॉलेज आहे समजा, ए-सी लॉ कॉलेज मुंबईमध्ये. ओपनचा कट ऑफ 98.44 आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट 99.08 आणि मायनॉरिटी स्टुडंट आहे त्यासाठी 6.36 पर्सेंटाइलला सुद्धा तिकडे कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता, की सर 0 पर्सेंटाइल आहे तर मला कॉलेज अलॉटमेंट होईल का? आणि त्याच्या पुढे जर पर्सेंटाइल आहे तर मला कॉलेज अलॉटमेंट होईल का? असं खूप विद्यार्थ्यांचा त्यामध्ये डाऊट येत होता. तर यामध्ये 6 पर्सेंटाइलला कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत आणि बाकी जर आपण बघितलं जे काही नॉर्मल कॉलेजेस आहेत त्यामध्ये पण सुद्धा आपण बघूया, की त्यामध्ये कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे. सो यामध्ये जर आपण बघितलं तर काही यामध्ये कट ऑफ तुम्हाला दिलेला आहे. आता हा जर कॉलेज आपण बघितला आंबेडकर लॉ कॉलेज दीक्षाभूमी, जो की नागपूरला आहे. जर 2.76 पर्सेंटाइलला कॅटेगरीचे स्टुडंटला तर डेफिनेटली चांगले कॉलेजेस लेस पर्सेंटाइलला तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे 2.76 हे कोणती कॅटेगरी आहे तर ओपन ई-डब्ल्यू-एससाठी आहे. आणि 2.44 पर्सेंटाइलला जर आपण इथे बघितलं, हा कोणता कॉलेज आहे पुणेचा तर बालाजी लॉ कॉलेज आणि यांचं कॅटेगरी स्टुडंट जर असेल एस-सी-बी-सी म्हणजे ओपन ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी आणि बाकीचे अदर कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने अलॉटमेंट होतं. जर आपण बघितलं मायनॉरिटी स्टुडंट राजगुरुनगरला सरसेनापती हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज यामध्ये आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटचा बघा कट ऑफ जो होता 8.2 पर्सेंटाइल पर्यंत तुमचा हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. लास्ट इयर जर आपण बघितलं कॅन्डिडेट तर नियर बाय एवढ्या पर्सेंटाइलला कॅन्डिडेटला घेतलेला आहे. सो जो काही लास्ट स्टुडंट असेल तुमचा कॅप राउंड 1चा या पर्सेंटाइलला तुमचं ॲडमिशन होऊ शकेल. त्यासाठी तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे. हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, त्याची व्हिडिओ लवकरात लवकर मी बनवणार आहे. जेणेकरून तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स कशा पद्धतीने बनवायचा आहे, कॉलेजची लिस्ट कशा पद्धतीने बनवायची आहे, त्याची सर्व माहिती मी तुम्हाला त्यामधून देणार आहे. पण यामधून तुम्हाला एवढं समजेल, की समजा माझं पर्सेंटाइल समजा 30 पर्सेंटाइल आहे, माझं पर्सेंटाइल समजा 60 पर्सेंटाइल आहे. या लिस्टमध्ये तुम्हाला बघायचं आहे, की कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ गेलेला आहे आणि माझं पर्सेंटाइल किती आहे. जर मी डी-वाय पाटील लॉ कॉलेज, नेरूळ, नवी मुंबईला जर मला ॲप्लाय करायचं आहे आणि मी समजा कोणत्या कॅटेगरीचा स्टुडंट स्टुडंट आहे, एस-टी कॅन्डिडेट जर आहे मी, एस-टी स्टुडंट आहे, तर मी पहिला बघेन, की माझे पर्सेंटाइल समजा 10 पर्सेंटाइल आहेत. तर मग डी-वाय पाटीलला जर एस-टी कॅन्डिडेटचा बघा 2.57 पर्सेंटाइलला हा कट ऑफ लास्ट म्हणजे नॉर्मली हा लागलेला होता. लास्ट इयरचं पण तुम्ही बघितला डेटा, सो त्यामध्ये पण तुम्हाला ते दिसून येईल. सो एवढ्या पर्सेंटाइलला जर कट ऑफ जर लागलेला आहे, तर नक्कीच मला या कॉलेजला मला ॲप्लाय करायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. हे खूप कॉलेजेसची जर आपण टॉप बघितले इथे, तर 63 कॉलेजेसची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. बाकीचे कॉलेजेसची लिस्ट बनवत आहे. ते तुम्हाला डायरेक्टली मी प्रोव्हाईड तुम्हाला करेन. पण आता जी लिस्ट बनवलेली आहे, ती डायरेक्टली तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ती तुम्ही बघा. त्या पद्धतीने कॉलेजची लिस्ट बनवायला चालू करा. ओके.
सो आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी समजल्या असतील. किती कट ऑफ आहे? खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता. तो सर एक्झॅक्ट नॉर्मली जर कट ऑफ त्यासाठी हा बनवलेला आहे आणि तुम्ही एकदा प्रॉपर एकदा एक ही जी काही व्हिडिओ आहे ती बघा आणि हे जे कट ऑफ आहे ते पण तुम्ही बघा. ठीक आहे? थँक सो मच.